शुभ प्राणी हो मे सद्भावना हो. आज 5 दिवस हा कार्यक्रम सतत भरघोस अशा उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. आज 5 दिवसामध्ये एवढं अखंड अशा ज्ञानामृताचा पाझर ज्याने ज्याने पेलेला आहे तो मला वाटतं अमर झाल्याशिवाय राहणार नाही हे आणि हे ज्ञानामृत देणारे व्यक्ती नामदेव महाराज जी हरड अशी सद्भावना ज्याच्या आतमध्ये निरंतर आहे त्यांचं वर्णन शब्दाने नाही होऊ शकत. याच देही याच डोळा पाही स्वरूपाचा सोहळा ही उपमा नामदेव महाराजांच्याकडे लागू आहे. गेल्या 1 वर्षापासून या कार्यक्रमाच्या रात्रंदिवस अहोरात्र त्याच्यामध्ये पाठपुरावा करणारी व्यक्ती न खाण्याचा विचार, न पाण्याचा विचार, न झोपेचा विचार, न प्रवासाचा विचार, अशा तन्मयतेने काम करणारी व्यक्ती ह्या पृथ्वीवर भेटणार नाही. सगळ्यांना बोलता सगळ्यांना येते आणि करता मात्र सगळ्यांना येईल असा अजिबात आमचं अज्ञान आम्हाला आड येत आहे. आम्ही लोकांना आरोपित करतोय हा भाग सोडून द्या. ज्या गोष्टी जोपर्यंत जी व्यक्ती करते त्याचं उद करणं हे आमचं ब्रीद आहे. हे सनातन ब्रीद आहे. या सनातन ब्रीदाच्या माध्यमातून आम्हाला जे कर्तव्य आहे ते आम्ही करणं आहे. आजपर्यंत एवढे महान विभूत्या या मंचावर उपस्थित आहेत त्यांनी तुमचा गौरव नाही केला, त्यांचा गौरव केलेला आहे. जी व्यक्ती सनातन कार्याशी सदोदित निरंतर एक आहे अशी व्यक्ती दुसरी नाही मिळणार. आज हा कार्यक्रम मला वाटतं 2 ते 3 वर्षापासून नामदेव महाराजांच्या पाठीमागे आहे. पण महाराज दुनिया भर से कार्यक्रम करते गुरुजी, दुनिया भर से कार्यक्रम करते, आमच्याकडे एक कार्यक्रम करा. त्या भावनेनुसार आणि त्या उद्देशानुसार हा कार्यक्रम माझ्या आग्रहानुसार नामदेव महाराजांनी केला. माझी ही भावना आहे का या भावामधल्या लोकांना हे ज्ञानामृत मिळणं अत्यंत आवश्यक आहे. बिना ज्ञानाविण आमचा उद्धार होऊ शकत नाही. आणि ह्या जण उद्धाराचा कळवळा ज्याच्या आतमध्ये आहे ते रामदेव महाराज. पुढचे हे जण न पाहावे डोळा म्हणून कळवळा येतो आहे. हा कळवळा इथे आहे. ताटला उमाळा खरोखर जन्माला येऊन काय करावं हे शिकावं लागतं. तो पण शिकता येत नाही, तो पण करता येत नाही. हे शिक्षण आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातून खरोखर नामदेव महाराजांना आजपर्यंत जेवढ्या संतांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या माध्यमातून हे कार्य त्यांनी सतत निरंतर करत राहावं ही त्यांची माझी त्यांच्या अपेक्षा आहे, इच्छा आहे. जे जे बोलल्या जातात, जेवढं बोलल्या जातं त्या शब्दाने मला वाटतं त्यांची कर्तव्याची तृप्ती होणार नाही, पुरी होणार. दिव्य भव्य मंडप, दिव्य भव्य समाज, दिव्य भव्य मंच